नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक गाडी सायरन वाजवायची परवानगी दाखव। सायरनची परवानगी दाखव। सायरनची का बरं दाखव म्हणजे नाशिकमध्ये वाहतूक नियम पाळण्याचा आग्रह सातत्याने केला जात असताना काही जण मात्र नियम माझ्या घरचे आहेत अशा थाटात वागत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। सातपूर परिसरातील कार्बन नाका ते सातपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका माजी नगरसेवकानं उपलब्ध करून दिलेल्या वैकुंठ रथाचा चालक सायरन वाजवत जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सायरन वाजत असताना या वैकुंठ रथात कुठल्याही प्रकारचं पार्थिव नसल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय। म्हणजेच सायरनचा सरळ गैरवापर होत असल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। व्हिडिओ काढणाऱ्या सुज्ञ नागरिकानं थेट त्या चालकाला सायरन वाजवायला परवानगी आहे का, नियमात आहे का असा सरळ प्रश्न विचारताच चालकाने देखील दंडकशाही सारखी उर्मट पद्धतीने उत्तर दिलं। सध्या वाहतूक नियम पाळणारा नाशिक, कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा हे ब्रीदवाक्य शहरात गाजत असतानाच असा नियमभंग करणारा प्रकार सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण करतो। कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये असा उघड नियमभंग आणि व्हीआयपी रेटेवा सहन केला जाणार नाही अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होते। या प्रकरणावर संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी सोशल मीडियावरती जोर धरली आहे। गाडी सायरन वाजवायची परवानगी दाखव। कोणाला दाखव परवानगी? हा दाखव सायरन दाखव। कोणाला दाखव? हा कोणाला दाखव? दाखव सायरन दाखवायची परवानगी दाखव। हा नाव काय तुझं? सचिन कुमावत। मग सायरन वाजवायची परवानगी कोणाला दाखव। दाखव? मला दाखव। नागरिक आहे मी। का बरं दाखव? नागरिक आहे मी। मी पण नागरिक आहे। अलाउड नाहीये सायरन वाजवणं। कोण म्हणे अलाउड नाही? अलाउड नाही दाखव। कोण म्हणलं? लेटर लागतं लेटर। कोण म्हणे? दाखव परवानगी दाखव। कोण सांगतंय मला? दाखव। कोण सांगतंय? हे बघा हे सगळे जनतेला सांगतो, सांगा। ही गाडी त्याला माझी नगर सेवकाची, हा हिला आहे सायरन आणि कायद्याप्रमाणे पोलीस आणि अँब्युलन्स सोडून कोणत्याच गाडीला सायरन लावू शकत नाही। बरोबर का भाऊ? बरोबर की नाही? हा तर याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे। आपल्या नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही अशी गुंडागर्दी चालणार नाही। हे नाव बघून घ्या। बरोबर हे असं चालणार नाही। लिंक धर्माजी पाटील माजी नगरसेवक, हा गुंडागर्दी आपल्या श्रमिक नगर प्रभाग क्रमांक 9 मध्ये ही चालणार नाही। बरोबर आणि हा नगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती कामाला आहे। हा नगरपालिकेत कामाला आहे आणि खासगी गाडीवरती कामाला आहे। म्हणजे पैसे खायचे नगरपालिकेचे आणि काम करायचं माजी नगरसेवकाचं। बरोबर हे पण आणि आपण घरपट्टी भरतो, पाणीपट्टी भरतो, मोफत सेवा आहे, मोफत। आपण घरपट्टी भरतो आणि पाणीपट्टी भरतो। हे पण दाखवा, मोफत सेवा देतो आम्ही। नगरपालिकेचा पगार आहे तुला पगार नगरपालिकेचा आहे। कोण काम करतो? 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।